कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड पुण्याचे संचालक सचिन आपटे यांच्याशी बातचीत केली आहे, पाहूयात। गणेशोत्सव हा संपूर्ण महाराष्ट्राचाच नाही तर पुण्याच्या आध्यात्मिक, सामाजिक आणि सांस्कृतिक जीवनाचा एक अविभाज्य भागच आहे। कारण हा गणेशोत्सव लहान मुलांपासून ते मोठ्या थोर मंडळींपर्यंत सर्वजण अतिशय उत्साहाने साजरा करतात आणि तो 10 दिवस इतके अपार कष्ट हे लहान मुलं आणि थोर मंडळी घेतात की त्यांना म्हणजे अगदी दिवस रात्र एक करून ते ह्या उत्सवाचा आनंद घेत असतात। गणेशोत्सवाची परंपरा नक्कीच बदलत आहे, काळानुरूपाने ती बदलायला सुद्धा पाहिजे। आता सध्या गणेशोत्सवाचे ज्या मूर्ती, गणेशाची जी मूर्ती आहे तिथपासूनच आपण पर्यावरणपूरक मूर्ती आपण बनवायला लागलेलो आहोत। प्लास्टिकचा वापर कमी करा असं अनेक देखाव्यांमधनं आपल्याला, कारण सगळीकडे सस्टेनेबल लिव्हिंगच्या साठी प्लास्टिकचा वापर कमी करा असा संदेश दिला जातोय। त्याच्यातून वेगवेगळे कलात्मकता आपल्याला बघायला मिळते। त्यानंतर सामाजिक संदेश दिला जातोय। वेगवेगळी नाटिका ऍक्च्युअली ते परफॉर्म करून लोक लहान मुलांना प्रत्यक्ष ऐतिहासिक क्षण अनुभवायला देत आहेत असं मला वाटतं। कॉस्मॉस बँकेचा ऍक्च्युअली कॉस्मॉस बँकेला बरकतवली बँक असं समजलं जातं। त्यामुळे आम्ही तळागाळातल्या लोकांपर्यंत जास्तीत जास्त कसं पोहोचता येईल ह्याचा आमच्या बँकेच्या ब्रीदवाक्यामध्येच पहिल्यापासून आम्ही त्याचं इन्कॉर्पोरेशन केलेलं आहे। आणि कॉस्मॉस बँक ही आता गणेशोत्सवापासून म्हणजे किंवा श्रावणापासून ते दिवाळीपर्यंत जे सर्व सण होतात त्यासाठी प्रत्येकालाच, म्हणजे एज्युकेशनल लोन असेल, हाऊसिंग लोन असेल, हाऊसिंग काय होम अप्लायन्सेस परचेस करण्यासाठी लोन असेल, त्याच्यासाठी विविध योजना आम्ही त्या लोकांपर्यंत देत आहोत आणि लोकही त्याचा गेले 119 वर्ष उपभोग पण घेत आहेत। अशी कॉस्मॉस बँकेची 119 वर्षाची परंपरा आहे। तशी गणेशोत्सवाची 1893 पासूनची परंपरा आहे, तशीच कॉस्मॉस बँकेची पण ही परंपरा आहे। जय महाराष्ट्रने हा जो उपक्रम केलेला आहे तो अतिशय स्तुत्य आहे। कारण काय, कोविड नंतर जे घरातील सिनियर सिटीजन माणसांना एवढ्या गर्दीमध्ये बाहेर पडणं शक्य नसतं, त्यांना सुद्धा या मिरवणुकीत प्रत्यक्ष सहभाग घेता येईल आणि त्याचा जो काही आनंद आहे, जे ढोल लेझिम पथकं आहेत, जी ध्वज नाचवतात, ते सगळं प्रत्यक्ष मिरवणुकीचा त्यांना आनंद घेता येतो आपल्या घरात बसून। हा अतिशय ऑनलाईन बघण्यामुळे चांगला उपक्रम तुम्ही जय महाराष्ट्राने घेतलेला आहे असं मला वाटतं। तर पुण्यातील गणेश विसर्जन मिरवणूक मानाचा पहिला गणपती कसबा गणपती अलका चौकात पोहोचलेला आहे। गणपती बाप्पाच्या निरोपाचा सोहळा पुण्यात रंगलेला आहे। ढोल ताशा पथकांमध्ये मुलींचा मोठ्या प्रमाणात सहभाग पाहायला मिळतोय।